नमस्कार. मी माणिक कुंडे. आज अजित पवार गटाचा कर्जतमध्ये मेळावा 2 दिवसाचं अधिवेशन त्यांचं पार पडलं. अजित पवारांनी खूप मोठं भाषण केलं. त्यातला सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी घोषणा जी होती ती होती आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकाबद्दल. अजित पवारांनी त्यांचा गट लोकसभेच्या कुठल्या 4 जागा लढवेल हे आज पहिल्यांदा स्पष्टपणे घोषित केलं. त्याला आधार गेल्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलेला होता तो फॉर्म्युला बऱ्यापैकी चर्चेत होता की भाजपा 26 जागा लढवेल जे त्यांच्याकडे होत्या, ज्या पाठीमागच्या वेळेस त्यांनी लढवलेल्या होत्या त्या BJP लढवेल आणि राहिलेल्या 22 जागा हा शिंदे गट आणि अजित पवार गट लढवेल. त्याच्यावर थोडासा वादही झाला. फडणवीसांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं. पण आज अजित पवारांनी त्याच्याच पुढचा धागा पकडत त्यांनी जी घोषणा केली आहे त्या घोषणेमध्ये सुद्धा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार अजित पवार गट त्यांच्याकडे असलेल्या आत्ता ज्या NCPकडे असलेल्या 4 जागा आहेत त्या लढवण्याची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची अजित पवारांनी जो फॉर्म्युला आज सांगितलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार अजित पवार आणखी कुठल्या 6 जागा लढवू शकतात किंवा त्याच्यावरती दावा करू शकतात तेही पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणत्या 4 जागा लढवणार आहेत हे आपण नंतर पाहू, पण आधी कोणत्या 6 जागा आहेत की ज्यांच्यावर त्यांचा दावा होऊ शकतो आणि तो फॉर्म्युला कुठला आहे की जो आज अजित पवारांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित पवार असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसकडं ज्या 4 जागा जिथं आता ऑलरेडी त्यांचे खासदार आहेत त्या जागा ते लढवणारच आहेत आणि ते निश्चित आहे. पण सोबतच त्यांनी हेही जोडलं की एकनाथ शिंदे गटाकडं किंवा उभाटा गटाकडं ज्या जागा होत्या त्यांनी ज्या जिंकलेल्या जागा होत्या त्या ठिकाणी जिथं NCP स्ट्रॉंग आहे त्यातल्यापैकी काही जागासुद्धा अजित पवार गट लढवेल. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी अजित पवार गट सेकंड नंबरला होतं पाठीमागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आणि ज्या जागांच्या विरोधामध्ये म्हणजे शिवसेनेच्या विरोधामध्ये ज्या जागा अजित पवार गटाने लढलेल्या होत्या त्याच्यापैकीच ह्या जागा असतील की ज्याच्यावर त्यांचा दावा असेल. त्याच्यात त्यांनी हेही स्पष्ट केलं की हे करत असताना आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा करू, भाजपच्या नेतृत्वासोबतही चर्चा करू. पण मी आत्ता तुमच्यासमोर त्या 6 जागा घेऊन येणार आहे. त्या 6 जागा कोणत्या आहेत की ज्याच्यावर अजित पवार गट दावा करू शकतं आणि हा दावा त्यांचा स्ट्रॉंग का असू शकतो हेही मी तुम्हाला सोबत सांगणार आहे. माझ्या दृष्टीनं ते 4 जागा त्यांच्याकडे लढवतील आणि 6 जागा आहेत त्या 6 जागावर ते दावा करतील. त्याच्यातली पहिली जागा आहे नाशिकची. नाशिक अर्थातच छगन भुजबळ यांच्यामुळे नाशिकची जागा लढण्यासाठी अजित पवार गट हा आग्रह धरू शकतो. तिथं समीर भुजबळ परत एकदा निवडणुकीला खासदारकीला उभं टाकू शकतात. ऑलरेडी समीर भुजबळ तिथं खासदार राहिलेले आहेत. NCPनं ती एकदा जागा जिंकलेली आहे. त्याच्यामुळं आणि आत्ता जो काही झंझावात छगन भुजबळांचा आहे OBC फॅक्टरमुळं या सगळ्या गोष्टीमुळं तर त्या जागेवर अजित पवार गट हा दावा करू शकतो. तिथं सध्या हेमंत गोडसे हे खासदार आहेत आणि हे खासदार एकनाथ शिंदे गटाचे आहेत. पण तिथं अजित पवार गट दावा करू शकतो छगन भुजबळ यांच्यामुळं. दुसरी एक जागा आहे ज्या जागेवर अजित पवार गट दावा करू शकतो आणि ही जागा आहे ठाण्याची. ठाणे म्हटलं की आपल्याला मुख्यमंत्री आठवतात, पण ठाण्याचे जे आत्ता खासदार आहेत ते आहेत विचारे आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. पण ठाण्यामध्ये एक काळ NCPकडनं संजीव नाईक हे तिथनं खासदार राहिलेले आहेत आणि आत्ता पाठीमागच्या वेळेसही तिथं आनंद परांजपे हे NCPचेच उमेदवार होते जे त्यांनी तिथून निवडणूक लढवलेली होती. त्याच्यामुळे यावेळेस सुद्धा अजित पवार गट ठाण्याच्या जागेवर स्वतःचा दावा करू शकतं. ती लढण्यासाठी ते आग्रही असू शकतात. त्याच्यामुळं नाशिक आणि ठाणे ह्या 2 महत्त्वाच्या ह्या दोन्ही महत्त्वाच्या जागावर अजित पवार गट परत एकदा दावा करू शकतं ज्यावेळेस ती चर्चेची वेळ येईल त्यावेळेस. ह्याच्यातली तिसरी जी जागा आहे ज्याच्यावर दावा करू शकतो अजित पवार गट ती आहे मावळची. मावळची जागा ही सध्या एकनाथ शिंदेंकडे आहे. श्रीरंग बारणे हे तिथून खासदार आहेत. पण याच मावळच्या जागेवर पाठीमागच्या वेळेस अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे तिथून निवडणुकीला उभे होते, ते पडले. पण तीच बारणेंची जागा आहे, तीच मावळची जागा आहे. त्या जागेवर परत एकदा अजित पवार गट आता दावा करू शकतं आणि परत एकदा होऊ शकतं की पार्थ पवार तिथून निवडणूक लढवतील. त्याच्यामुळं ही तिसरी जागा असेल मावळची की ज्याच्यावर अजित पवार गट दावा करू शकतं. मावळच्या नंतर आणखी एक जागा आहे पश्चिम महाराष्ट्रातली मोठं शहर, महत्त्वाची जागा ती आहे कोल्हापूरची. कोल्हापूरच्या जागेवर सध्या संजय मंडलिक हे खासदार आहेत.
ते सुद्धा एकनाथ शिंदे गटासोबत आहेत. त्याच्यामुळं त्या जागेवरही पाठीमागच्या वेळेस NCPचेच उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तिथून याच्यापूर्वीही NCPचा खासदार राहिलेला आहे. त्याच्यामुळे कोल्हापूर एक असं शहर आहे, कोल्हापूरची लोकसभा एक अशी जागा आहे की ज्याच्यावर अजित पवार गट हा दावा करू शकतो. आणि तसंही कोल्हापूरमध्ये त्यांच्यासोबत बऱ्यापैकी त्यांचं क्लेम जो आहे तो स्ट्रॉंग आहे, ती आहे कोल्हापूरची. त्याच्यानंतर आणखी एक जागा आहे आणि ही जागा आहे माझ्या दृष्टीने ही 6वी जागा आहे. ती आहे उस्मानाबादची, म्हणजे धाराशिवची. धाराशिवमध्ये आत्ता ओमराजे निंबाळकर हे तिथले खासदार आहेत. ते उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. पाठीमागच्या वेळेस तिथून राणा जगजितसिंग निवडणुकीला पडलेले आहेत. ते NCPचे उमेदवार होते. आणि तसंही अजित पवारांचं ते सासर पडतं, सुनेत्रा पवारांचं ते माहेर आहे. पद्मसिंह पाटील हा कुटुंब पवारांशी संबंधित आहेत, त्यांचे ते नातलग आहेत. तर उस्मानाबादची ही एक जागा आहे की ज्या जागेवर अजित पवार गट दावा करू शकतं. म्हणजे अशा ह्या 6 जागा आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या? ठाणे आहे, नाशिक आहे, मावळ आहे, कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर हातकणंगले पण त्याच्यात येतं, आणि उस्मानाबाद आहे. हातकणंगले ही 7वी जागा असेल की ज्याच्यावर अजित पवार गट दावा करू शकतं, कारण तिथून धैर्यशील माने हे सध्या खासदार आहेत. ते शिंदे गटाचे खासदार आहेत. राजू शेट्टी पाठीमागच्या वेळेस तिथून लढलेले होते, त्यांना पाठिंबा दिलेला होता आघाडीनं. त्या जागेवर परत शेट्टींनाच परत उतरवलं जातं की धैर्यशील माने परत तिथूनच लढतील की अजित पवार गट त्याच्यावर दावा करेल. तर ही एक 7वी जागा आहे, पण 7व्या जागेचा मी क्लेम जास्त घेत नाही. पहिल्या ज्या 6 जागा मी तुम्हाला सांगितल्या त्या 6 लोकसभेच्या जागावर मात्र अजित पवार गट ठोकून दावा करू शकतं, कारण तिथं आयदर कधीतरी तिथून त्यांचा खासदार निवडून गेलेला आहे, किंवा तिथं ते सेकंड नंबरला राहिलेले आहेत, किंवा तिथं आजच्या घडीला त्यांचं थोड्या प्रमाणात होईना संघटन आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा राष्ट्रवादीचं तिथं मजबूत असल्याचं दिसतंय. त्याच्यामुळं अजित पवार गट ह्या 6 जागावर दावा करू शकतो. आता त्या 4 जागा कुठल्या आहेत की ज्या जागा लढणारच आहोत ह्याची निश्चित त्याची घोषणाच आज अजित पवारांनी करून टाकले. त्या 4 जागा आहेत. बारामतीची जागा, जिथून सध्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. हे अजून क्लिअर नाही झालेलं की सुप्रिया सुळेंनाच अजित पवार पाठिंबा देणार की एखादा नवीन उमेदवार तिथं उतरवला जाणार. म्हणजे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी एक चर्चा आहे. बाजारातल्या त्या चर्चा आहेत. त्या चर्चा अजित पवारांनी फेटाळून सुद्धा लावलेल्या आहेत. पण काही होऊ शकतं राजकारणामध्ये. महाराष्ट्राचं राजकारण तर सध्याची स्थिती अशी आहे की जे होणार नाही असं वाटतं ते सगळं होऊन महाराष्ट्रात जातं. त्याच्यामुळं होऊ शकतं बारामतीची एक जागा अजित पवारांनी आज लढण्याची घोषणा केलेली आहे. दुसरी जागा ज्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे ती आहे शिरूरची. तिथून अमोल कोल्हे सध्या खासदार आहेत. ते पण शरद पवार गटासोबत आहेत. ती जागासुद्धा लढण्याची घोषणा अजित पवार गटानं आज करून टाकलेली आहे. त्याच्यानंतर जी तिसरी जागा आहे ती आहे साताऱ्याची, जिथून श्रीनिवास पाटील आत्ता खासदार आहेत, जिथं उदयनराजेंचा पराभव झाला. ती जागा लढण्याची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे. परत तो प्रश्न आहेच की अजित पवार स्वतंत्र उमेदवार देणार की शरद पवारांच्याच माणसांसोबत काहीतरी पॉलिटिकल गणित जुळून त्यांनाच उमेदवारी घोषित होईल आणि त्यांना पाठिंबा दिला जाईल. पण काहीतरी होईल. अजित पवारांनी हे स्पष्ट केलं आहे की साताऱ्याची जागासुद्धा ते लढवणार आहेत. त्याच्यानंतर रायगडची जागा लढण्याची घोषणासुद्धा अजित पवारांनी केलेली आहे. सुनील तटकरे तिथून खासदार आहेत. ही अशी एकमेव जागा आहे रायगडची जिथून सुनील तटकरे खासदार आहेत, आणि ते एकमेव खासदार आहेत जे अजित पवार गटात आहेत. त्याच्यामुळं या 4 जागा, म्हणजे मी सांगितलेल्या 6 जागा आणि ह्या 4 जागा, अशा एकूण 10 जागेवर सध्या तरी अजित पवार गट क्लेम करताना दिसतोय. याच्यातल्या खरोखर किती जागा शिंदे गट सोडेल आणि त्या अजित पवारांना खरोखर मिळतील का हे बघणं औत्सुक्याचंच आहे. त्याच्यासोबतच याच्यात BJP काय करेल, BJPचे अजून तसे पत्ते पूर्णपणे समोर आलेले नाहीत. जिथं BJPला असा विश्वास वाटणार नाही त्यांनी तसेही सांगितलं की आमचा एक सर्वे आलेला आहे, त्या सर्वेमध्ये ज्याचे जिंकण्याचं मेरिट असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल, त्यांचाच उमेदवार तिथं उभा टाकेल. याच्याबद्दल BJP त्यांचा त्याच्यावर जोर आहे, आणि हा जोर त्या जोरासमोर शिंदे गट आणि अजित पवार गट किती टिकणार हेही राजकीयदृष्ट्या पाहणं महत्त्वाचं आहे. पण माझ्या दृष्टीनं 10 जागा असतील, त्या 10 जागावर अजित पवार गट आज तरी पूर्ण क्लेम करताना दिसतोय. त्याच्यामुळं हा व्हिडिओ त्या 6 जागांसाठी होता. तुम्हाला जर एखादी जागा अशी वाटेल की ती अजित पवार गटाला लढली पाहिजे किंवा महायुतीमध्ये ती पुन्हा लढावी असं जर वाटत असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. चांगल्या माहितीचं, चांगल्या विश्लेषणाचं कायम स्वागत आहे.